थेट जाऊयात पुण्यामध्ये सिंहगड रोड परिसरामध्ये एकता नगरमध्ये सध्या राज ठाकरे पोहोचलेले आहेत। नदी पात्रातून रस्ता टाकला महानगरपालिकेने केलेला ये कॅमेरा मागे झूम कर ना, कॅमेरा मागे सुप्रीम कोर्टात यांना नागरिकांना या पुढे आई बाबा काका काकू कसं काय त्यांना बाहेर काढायचं, तुम्ही पाणी सोडणार आहे सांगायला पाहिजे होतं, पहिली गोष्ट होती। आणि जर पाणी सोडलं तर कोणी हेल्प करायला पहिल्यांदा आला पाहिजे होतं। आधी तर न्यूजवाले झाले, ते येण्यापेक्षा जर कोणी गणपती मंडळच होतं, गणपती मंडळातले लोक पण काही एवढी म्हणजे यंग आहेत, पण इतकी नाही आहेत की ते त्यांचं स्वतःचा पण जीव इम्पॉर्टंट आहे ना, कारण आणि आज 26 वर्ष झालं आम्ही या भागात राहतोय, कधीही एवढं तिला आणायला आम्ही गाडी पार्किंग मध्ये आणली तर अक्षरशः पार्किंग म्हणजे गाडीच्या टॉयलेट पर्यंत पाणी होतं, तिला कसं बसवलं आणि मग दुसरीकडे हे नेलं। सो हे किती हे, आणि सकाळी जेव्हा चेक केलं तेव्हा काहीच नव्हतं, गाडी फिरली की पाणी सोडणार आहे, पाणी सोडल्यानंतर आम्हाला आज वॉर्निंग मिळाली सकाळी, ते आधी त्या दिवशी मिळाली असते तर आमच्या सगळ्या गाड्या वाचल्या असत्या। आज कितीतरी माणसं म्हणायची आम्ही आमच्या गाड्या नदी कर्कट मध्ये 6 महिने झाली गाडी घेऊन आणि ती पाण्यात गेली। पंचनामेवाली म्हटली की आम्ही गाड्या गाड्या सगळ्या पाण्यात, ज्यांच्या घरात पाणी गेलं तेवढंच नुकसान आहे, आम्ही काय करणार नाही म्हटलं। पंचनामा गाड्यांचं वगैरे पण केलं पाहिजे, गाड्यांचं इन्शुरन्स वगैरे नाही, इन्शुरन्स वाले नाही म्हणताय, 900 टू व्हीलर आणि 500 फोर व्हीलर असे टोटल आकडे आहेत या एरियात। पाण्यामध्ये भिजले म्हणजे इन्शुरन्स कंपनी देत नाही, इन्शुरन्सच नाही क्लेममध्ये घेतला, 1 वर्ष कंप्लीट होऊन गेलं ना, त्यामुळे त्या गाड्यांचा इन्शुरन्स उतरवला नाही गेला। सहकार्य करणं गरजेचं, आज प्रत्येक इथला मध्यमवर्गीय जो तो प्रत्येक जमा करूनच काहीतरी करतो, बंद पडल्यासारखं त्याचा एक हात तुटलेला, गाडीच बंद झाल्या, 2 व्हीलर सर यादी करावं लागेल, वेगळं इन्शुरन्स म्हणाल्याप्रमाणे सगळ्यांच्या वेगवेगळ्या कंपनी इन्शुरन्स येतो।
आणि आमच्या हिंमतनगरचा आता हलगर्जीपणा अजिबात झाले नाही, कारण याच्या आधी 20-24 वर्षामध्ये आमच्याकडे कधीही पाणी आलेच नाही. त्यामुळे आमच्याकडे हिस्ट्री असेल आणि आम्ही इग्नोर केला तर ती अचूक आमची म्हणता येईल. आम्हाला काही कल्पनाच नाही आमच्याकडे कधीच एवढं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.